आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. स्वामी पूजा उत्तम प्रकारे पूर्ण झाली. खूप बरं वाटलं. मला पण खूप बरं वाटलं स्वामीजी. चला आता सगळ्यांनी जेवण करू. कुठे आहेत त्या? मी पैसे आणायला रूम मध्ये गेलो तेव्हा भैरवी देवसेनेला घेऊन तळघरात जाताना दिसली. तळघरात? चल बघू. चल लवकर गंगा, नाही तर आजोबा येतील. देवसेना, जरा इकडे ये. काय ग, तळघरातल्या मंदिरात का गेला होतात? ते ना अय्यप्पा स्वामींच्या पूजेजवळ ना बाबा मला कुठे दिसलेच नाहीत. बाबांच्या खोलीत जाऊन पाहिलं तर ते तिकडेही नव्हते. मग त्यांना शोधत शोधत मी इथे आले आजोबा. असं होय? हो आजोबा. बरं बरं, तू जा. चल गंगा. गंगा थांब जरा. देवसेना, मला जरा गंगा सोबत थोडस बोलायचंय. तू पुढे जा. ठीक आहे आजोबा. आता बोल, तळघरात तू का म्हणून गेली होतीस? काय ग, काय झालं? उत्तर दे ना भैरवी. चोरलेलं कालचक्र परत दे. अच्छा, असं का? तूच राजशेखरला जाऊन सांगितलंस का? थांब जरा, पहिले तुझाच काटा काढते. काय ग भैरवी, सगळे प्रॉब्लेम्स एकदा का संपल्यावर मी स्वतःहूनच तुला कालचक्र देईन असं सांगितलं होतं ना. काय ग भैरवी, मी माझ्या मुलाची शपथ घेतली होती ना. तुला एवढी कसली घाई झाली आहे? आधीच त्या देवसेनेने त्या खोलीत जाऊन ते कालचक्र पाहिलंय. तू काही करून देवसेनेला समजावून तळघरात जाऊन कालचक्र मिळवण्याचा प्रयत्न करणार हे मला माहित होतं. म्हणूनच मी, तू जेव्हा या महालात आली होतीस तेव्हाच ते कालचक्र मी दुसऱ्या ठिकाणी नेऊन लपवलं. अजूनपर्यंत मला सुद्धा सांगितलं नाहीस राजशेखर. आता कळलं मला तू पूजेमध्ये एवढा शांत का म्हणून बसला होतास. किती हुशार आहेस तू आता. काय भैरवी, तू आतापर्यंत माझं आणि माझ्या कुटुंबियांचं काही बिघडवलेलं नाहीयेस. गंगाचं रूप घेऊन यायला सांगितल्यावर तू इथे आलीस. तू गंगाच्या रूपात इथे आल्यापासून माझं कुटुंब खूपच आनंदात आहे. पण मी आनंदात नाहीये. तूच गंगा आहेस यावर सगळ्यांचा विश्वास बसलाय. तू जेव्हा हे घर सोडून जाणार तेव्हा मी जे सांगितलं ते करणार आहे. यापुढे ते कालचक्र शोधण्यात वेळ फुकट घालवू नकोस. या दोघांमध्ये अशी कोणती डील झाली? आपलं कालचक्र आपल्यालाच सांभाळून ठेवावं लागेल. भैरवी, अगं बोलत का नाहीयेस तू? तुमचं बोलून झालं ना, मग आता मी निघते. हा हा. मला भैरवीच्या बोलण्यामध्ये थोडा तिरस्कार दिसलाय बरं का. ए, उगाच तोंडाला येईल ते काही बडबडू नकोस. चल आपण जेवून घेऊ. स्वामी शरणम अय्यप्पा. गंगा आणि बाबा नक्कीच कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोलतायत. पण हे दोघं
सतत कुठल्या विषयावर बोलतात तेच कळत नाहीये मला. मी दुर्लक्ष करून चालणार नाही. ही गंगा आहे की नाही हे मला शोधायलाच हवं. बाप रे, बरं झालं आजोबा ओरडले नाहीत मला. आई, काय ग देवसेना, तू कसल्या तरी टेन्शन मध्ये दिसतेस. काय नाही, आजोबांनी नाही सांगायला सांगितलेली गोष्टच मी गंगाला सांगितली, म्हणून मी घाबरले होते. त्यानंतर आजोबांना भेटले आणि त्यांना समजावलं. आजोबा नाही म्हणाले असताना तू का सांगितलंस? गंगाने जबरदस्ती विचारलं म्हणून मी सांगितलं. मी तुला त्या दिवशी सांगितलं ना, गंगाचं वागणं मला नीट वाटत नाही. तू विश्वासच ठेवत नाहीयेस. आई, तू परत सुरू झालीस हा. गंगा तर नेहमी सारखीच वागते. तू संशय नको घेऊस. बाबांमुळेच गंगा थोडी डिस्टर्ब आहे. नाही देवसेना, हे समजण्या इतकी तू अजून मोठी नाहीयेस. तू तुझ्या आईचं ऐकशील ना? हो, ऐकेन ना. मी सांगते तसं गंगाला जाऊन विचार. तिच्या उत्तरावरनं ती आधी सारखीच आहे की आता बदललीये हे आपल्याला कळेल. ठीक आहे आई. गंगाला काय विचारू? माझं आणि तुझ्या बाबांचं लग्न कसं झालं आणि लग्नानंतर मी कुठे राहत होते हे 2 प्रश्न जाऊन तिला विचार. ती गंगा आहे की नाही लगेच कळेल. ठीक आहे आई, मी विचारते. पण जर तिने या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीत ना, तर तू तिच्यावर संशय घ्यायचा नाही. पण उत्तरं नीट मिळाली नाहीत तर ती गंगा नाहीये हे तू मान्य कर. ठीक आहे आई. आणि तोपर्यंत तू तिच्यापासून जरा लांबच राहा. त्यानंतर तिचं काय करायचं ते आपण करू. ठीक आहे आई, मी आत्ताच जाऊन ना गंगाला विचारून येते. हा, ए थांब. गंगा इथेच येते. मी सांगितलेले प्रश्न तिला विचार. हा. मी इथेच कुठेतरी लपून बसते. काय काय ग देवसेना, आजोबा ओरडतील म्हणून घाबरलीस? अगं गंगा, मी तुला 1-2 प्रश्न विचारेन आणि तुला त्याची उत्तरं द्यावी लागतील. काय प्रश्न विचारणार आहेस? मला आता तुझ्याबरोबर खेळायला वेळ नाहीये. मी अजिबात खेळत नाहीये. मी तुला सिरियसली विचारते. ठीक आहे, काय विचारायचे ते विचार. विचार. माझ्या आई बाबांचं लग्न कसं झालं हा पहिला प्रश्न. ते कसं झालं होतं? दुसरा, हा, लग्न झाल्यानंतर माझी आई कुठे राहत होती? सांग ना गंगा. ते देवसेना, तू हे आता का विचारतेस? मला असंच प्रश्न पडला म्हणून विचारते. सांग ना गंगा. ही स्वतःहून विचारतीये की दुसरं कोणी हिला विचारायला सांगितलंय? काही कळत नाहीये. विचार. विचार. ओहो, हे सगळं तुझं काम आहे का जानकी? मी गंगा आहे की नाही हे कन्फर्म करायचंय. आता तुला तुझ्या आईबद्दल माहिती हवी आहे ना? हो. मी सांगते. तुझ्या बाबांनी तुझ्या आई बरोबर लव्ह मॅरेज केलं. त्यांनी लग्न केलेलं हे सगळं फक्त मलाच माहित होतं. महालात दुसरं कोणालाच माहित नव्हतं. तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. लग्न झाल्यानंतर तुझी आई या महालात सून बनून आनंदाने राहत होती असं तुला वाटत असेल तर ते चुकीचे.
तुझी आई एक साधी कामवाली बनून आउट हाऊस मध्येच राहायची. ही सगळं बरोबर कसं सांगते? कदाचित ही घरातली सगळी माहिती तर काढून आली नसेल ना. मला काहीही करून शोधावंच लागेल. मी गंगाच्या शरीरात राहत होते तेव्हाच गंगाच्या आयुष्यातलं सगळं माहित करून घेतलं होतं. हे माहित नसताना तू माझीच परीक्षा घेते जानकी. देवसेना, आता कळलं का तुझ्या आईबाबांबद्दल? आई उगाच गंगावर संशय घेते. कळलं गंगा, मला इतकंच बास आहे. ठीक आहे गंगा, मी आता बाहेर जाऊन खेळते. हा ठीक आहे. जानकी, पोरीला वापरून माझी परीक्षा घेतेय. मी सर्व परीक्षेची तयारी करून आली आहे. बघच. गया, इतका वेळ सांगून पण तू अय्यप्पा स्वामींच्या पूजेला आला नाहीस. काय तू पण माळ घातलीयस? अय्यप्पा स्वामींची माळ एकदा का घातल्यावर कशाचीच कमी पडत नाही रे. अय्यप्पा अय्यप्पाच आहेत. ठीक आहे ठीक आहे, आपण एकत्र जाऊ. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. स्वामी शरणम अय्यप्पा. ये रे बाळा अरुण. तुम्ही अय्यप्पा स्वामींची माळ गळ्यात घातली तसं ऐकलं. हो रे बाळा. पूजेला येण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही. चालेल की. कुठे गेला होतास? कांचीपुरम पर्यंत गेलो तो बाबा. एका मित्राचं लग्न होतं ना. ओ, अय्यप्पा स्वामींची तुम्ही माळ घातली, मला आशीर्वाद द्या ना बाबा. स्वामी शरणम दीर्घायुष्य अय्यप्पा. हो, धनसंपत्तीची भरभराट हो. स्वामी शरणम अय्यप्पा. बरं, स्वामींच्या पूजेचा प्रसाद खाल्लास का रे? नाही बाबा. जा लवकर खाऊन घे. हो जातो बाबा. जानकीच्या आत्म्याला मी गंगा नसल्याचा संशय आलाय. आता आपल्याला जरा सावध राहावं लागेल. मी कांजीपुरमला गेलो होतो ना. कशाला गेलो होतो ते विचारणार नाही? कशाला? मी विचारायला सांगते तेवढंच विचारणार का? तुला सिल्क साड्या आवडतात म्हणून वेगवेगळ्या डिझाईन मध्ये साड्या आणल्यात मी. या दुकानात खरेदी केलेल्या नाहीत हा गंगा. साड्या बनवणाऱ्या कारागिरांकडून खास तुझ्यासाठी बनवून आणलीये. अच्छा, मग काय ग, तुला कसलीच उत्सुकता नाही का? ठीक आहे, जाऊ दे, सोड. साडी कशी आहे ते तरी बघशील का तू? बघ ना बघ ना. बघ ना, या साडीमध्ये ना तू अगदी इंद्राच्या अप्सरेसारखी दिसशील बघ. अगदी मस्त छान. आणि या साडीमध्ये तू अगदी ही साडी आहे ना एवढी सुंदर आहे. या साडीमध्ये तू महालक्ष्मी सारखी दिसशील. हा, ही साडी बघ. बघितलंस किती छान दिसते? बघितलं ना? काय झालं गंगा? मला यातली एकही साडी आवडली नाही. इतका लांब जाऊन मी तुझ्यासाठी साड्या घेऊन आलो आणि तुला यातली एकही आवडली नाही का? मी तुम्हाला साडी हवी असं सांगितलं का? स्वतःच्या मर्जीने आणून आवडल्या का असं विचारलं तर मी काय बोलणार आहे? जेव्हा केरळला गेलो होतो तेव्हा मी घेतलेली पांढरी सिल्क साडी तुला आवडली होती म्हणून आणली. आणि आता तुला काहीच आवडत नाही असं सांगतेस? माझी आवड आणि तुझी आवड त्यावेळी सारखीच होती अगं. पण आज मात्र ती वेगवेगळी झाली. ठीक आहे गंगा, काही हरकत नाही. काय रे?
काय रे भाच्या, साडी आणून दिलीस की नाही? आयडिया कामी आली ना? साडी बघून गंगा नक्कीच खुश झाली असेल ना? अरुण, साडी आणून दिलीस तिथपर्यंतच ठीक आहे. मामांनी अय्यप्पा स्वामींची माळ घातली आहे, काही करायचं नाही हा. अरुण, कसल्या टेन्शन मध्ये आहेस? गंगा काही बोलली का? तिला एकही साडी आवडली नाही असं तोंडावर बोलली माझ्या. मी तर तेव्हाच बोलले होते, यांच्या तू पकाव आयडिया ऐकून कांचीपुरमला जाऊन साड्या आणल्यास तर असंच होणार. एका मुलीला काय आवडतं हे दुसऱ्या मुलीलाच कळू शकतं. तुम्ही कोणत्या मुलीबद्दल बोलताय? माझ्याबद्दलच बोलते. अरुण, आता ना मी तुला एक नवीन आयडिया देते. ऐका, मला आता कसलीच आयडिया नको आहे. नाही रे अरुण, मी जी आयडिया देईन ना ती नक्कीच उपयोगी पडेल. फक्त एकदम असं ऐकून तर बघ. तुला यातून काय सांगायचंय ते मला कळतंय आई. मला स्त्री रूप मिळालं म्हणून मला पण सामान्य स्त्रीसारखा या साड्यांचा मोह जडला. मला माझ्या चुकीची जाणीव करून दिलीस. यापुढे माझं मन सामान्य स्त्रीसारखं वाहू देणार नाही, परत होणार नाही. राजशेखर, मला त्या नागाच्या आठवणीने झोप नाही लागत आहे आणि तू इथे वारुळाकडे बघत उभा आहेस. 20 वर्ष नंदिनीला त्या वारुळात बंद करून आपण निवांत होतो, पण आज आपल्याला त्याच नंदिनीची भीती वाटते. मी बोलावलेली भैरवी गंगा सारखंच त्या वारुळाची पूजा करून सगळ्यांचा विश्वास जिंकते. पण आपला ज्यांच्यावर विश्वास आहे ते स्वामीजी कुठे आहेत काहीच कळत नाहीये. राजशेखर, एक काम करूया, भैरवीलाच आपण विचारूया की तंबोरन कुठे आहे ते. भैरवी पण मांत्रिक विद्या जाणते ना. तंबोरन कुठे आहे ते तिला नक्कीच कळेल. भैरवीला विचारूया पार्टनर. चांगली कल्पना सुचवलीस. भैरवीकडे असलेल्या शक्तीमुळे ती नक्कीच तंबोरान कुठे आहेत हे सांगू शकते. हा, चल जाऊन तिला विचार. हां, चल. जेवण एवढ्या उशिरा दिलं तर माझ्या तब्येतीचं काय होणार? काय झालं? एकटेच काय बडबडताय? अगं काही नाही ग गंगा, नाश्ता करून जवळजवळ 7 तास झाले आता, अजून जेवण तयार नाही झालं. आणि भाऊजींनी माळा घातल्या आहेत म्हणून ते जेवल्याशिवाय मी जेवायचं नाही असं ठणकावून सांगितलंय. अजून खाण्यासाठी किती वेळ वाट बघायची भाऊजींची? मला माझी भूक सहन होत नाहीये, माहितीये ना. ते काय, भाऊजी आले. अरे वा वा, गोड गोड लाडू.
तुमच्यासाठी. थँक्यू थँक्यू. हा भाऊजी येत आहेत, मी जरा लपून खातो. ठीक आहे. खाऊन घ्या. भैरवी, आम्हाला तुला आणखी एक मदत करावी लागेल. तुला पण माहिती आहे, तंबोरान स्वामीज आमच्यासाठी सर्वस्व आहेत. पण आता तंबोरान स्वामीजी कुठे आहेत तेच माहित नाहीये. आता स्वामीजी कुठे आहेत हे आम्हाला तू सांगू शकते. ते कुठे तेवढं कळलं तरी पुरेसे. नंदिनी आमच्या समोर आली ना तरी ते असतील तर आम्हाला थोडी हिंमत मिळेल. ते आता कुठे आहेत हे जाणून घ्यायचंय ना, एवढंच ना. मी सांगते. भैरवी, अगं हसतेस कशाला? नाही, तुम्हाला तंबोरान आहे त्या ठिकाणी जायचंय की ते कुठे आहेत तेवढं जाणून घ्यायचंय? नाही, ते जिकडे आहेत तिकडे जायचंय. त्यांना भेटल्यावरच आम्हाला बरं वाटेल. असं असेल तर तुम्ही माझ्याबरोबर चला. या. एक मिनिट, मी कपडे बदलून येतो. हं. काय ग भैरवी, तंबोरान जिथे आहे तिथे घेऊन जाते असं सांगून तू आम्हाला इथे वनदेवीच्या मंदिरात का घेऊन आली सांग ना. तंबोरान इथेच आहे. काय सांगतेस काय? तंबोरानला या जागेवरून नाग पळवत घेऊन गेला. अगं पण कुठे घेऊन गेला? या दाखवते. ती जागा कोणती आहे ते दाखवते.